ते आपल्याकडे छोटे आहे आयुक्तांना पाठवले नाशिकला ते यांना बोलून आलं. शासकीय आश्रमशाळा आंबेगावचे ग्रामस्थ आणि वर पाचगावचे सर्व ग्रामस्थ. खरं तर या ठिकाणी आज वाईट वाटतं का या ठिकाणी आपल्याला माझ्या आदिवासी बांधवांना, माझ्या महिला भगिनींना, सर्व शेतकरी बांधवांना आज शेती कामाचं काम असताना सुद्धा आज या ठिकाणी शिक्षणासाठी आपल्याला उपोषणाला बसावं लागतं. ही दुर्दैवी घटना आहे. अनेक दिवसापासून खरं तर गावकऱ्यांनी या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. 2013 पासून खरं तर 8वीचा वर्ग या ठिकाणी बंद झाला अशी मागणी खरं तर आपली प्रामुख्याने आंबे ग्रामस्थांनी केलेली आहे. या ठिकाणी प्रकल्प अधिकाऱ्यांची काल थोडंसं बोललं, आता मी जाऊन चर्चा करणार आहे. नवीन प्रकल्प अधिकारी आहेत तेही आदिवासी आहेत, परंतु या ठिकाणी प्रामुख्याने मी संपूर्ण 5 गावाच्या वतीने अशी मागणी करतोय मीडियाच्या माध्यमातून. ही अत्यंत ही दुर्दैवी घटना आहे. आज लोकांना शिक्षण भेटत आहे आणि वरचं जर आंबेगाव म्हटलं तर खरं तर सर्वे करून ही आश्रमशाळा काढलेली. सर्वे करून आश्रमशाळा काढली. गावकऱ्यांनी स्वतःची घरं मुलांसाठी दिली आणि स्वतः झोपडीमध्ये राहिले अशा प्रकारची शाळा उभी केली. त्याच्यामध्ये शासनाने काही कोटी रुपयाचा निधी टाकला. कोण ठेकेदार आले हरामखोर, ते ठेकेदार पळून गेले, ते इमारत सडक पडली आणि म्हणून अशा प्रकारचा फक्त ठेकेदारांचे खिसे भरले, इमारत उभी राहिली नाही, विस्कळीतपणा झाला. आणि म्हणून खरं तर आज या ठिकाणी कालला आपण चर्चा केली, प्रकल्प अधिकारी गेले, आता त्यांची आपण चर्चा करणार आहे. मी सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देईन की हा लढा आहे. आपण खरं तर एक विचाराने हा लढा द्यायचे. आमचे साहेब तुम्ही नेतृत्व करत असताना मला या ठिकाणी सर्वांना धन्यवाद द्यायचे की आदिवासी वादळ तुमच्या पाठीची भक्कमपणे उभं आहे. जिथं जिथं संघर्ष येईल, कारण आयुष्यभर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिले. त्याच्यामुळे तुम्ही उन्हात बसता माझ्या हे माझ्या दृष्टिकोनातून हे बरोबर नाही. आयुष्यभर तुम्ही मला जीव लावलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचं आपण आज या ठिकाणी आंदोलन करतोय. उपोषणाचा रितसर आपण नोटीस दिलेली आहे आणि त्या नोटीसी प्रमाणे आपण उन्हात बसलोय. जर उद्या पाऊस आला तर आपलं कसं होणार, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या समोर उभी आहे. पावसात थांबतो साहेब, आम्ही पावसात थांबतो. तुमचं तरी बाबा डोळ्याची पारणं फुटू द्या. तुमच्या मताची मी सहमत आहे. आपण त्या प्रकारचं तसं चर्चा करूया आणि पावसात थांबायची गरज नाही. वेळ आली तर वादळ हातामध्ये दांडका घेऊन आतमध्ये घुसल. आपण आज ऑफिसमध्ये बसू, थांबण्याची कारण नाही. पावसात बसायचे काय कारण नाही. आपण आपल्या हक्कासाठी मागणी करतोय. आपण आतमध्ये बसू, त्यांना म्हणा तुम्ही बाहेर बसा, नाहीतर आम्हाला अटक करा, आम्ही जेल बघायला तयार आहे. आम्ही चांगल्या कामासाठी संघर्ष करतोय. आम्ही कुठल्या जाती संघर्ष करत नाही. ज्ञानदानाचं काम आहे आणि ज्ञानदानाचं काम करत असताना आमच्या मुलांना शिक्षण मिळावं, 5 गावचा प्रश्न सुटावं, या दृष्टिकोनातून आपण खरं तर तळमळीने आज जनावरं गुराढोरं घरामध्ये बांधून ठेवून आपण या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी आलात. त्याबद्दल पहिल्या प्रथम मी संपूर्ण ग्रामस्थांचा आणि महिला मंडळाचा आभार मानतो की अशा प्रकारचा आपण संघर्ष करतो. या ठिकाणी मीडिया आहे, आपल्या आदिवासी वायदा चॅनलचे सुद्धा पत्रकार आहेत. सर्वांना बातमी जाईल. मीडियाच्या माध्यमातून मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय. मी आता एटीसीची बोलणार आहे, आयुक्तांची बोलणार आहे, आमचे साहेब बोललेतच, पण मी प्रत्यक्ष तुमच्या समोर फोन लावणार आहे. फोन लावून त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण ऐकूया. आणि खरं तर प्रकल्प अधिकारी काय नाही नाहीत आणि प्रकल्प अधिकाऱ्याच्या अधिकाराखाला हा विषय नाही आहे. इथून प्रस्तावावर एटीसीला जाणार, एटीसीवरून नाशिकला जाणार, नाशिकवरून मंत्रालयात जाणार. त्यांनी जर मनोवा घेतला सर्व यंत्रणेने तर आपल्याला 8 दिवसाच्या आतमध्ये न्याय भेटेल पाटील. अशा प्रकारचे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. हा संघर्ष आहे, हा प्रयत्न करून संघर्ष करायचे आहे. आणि म्हणून त्यांना वाटत असेल की आपण उपोषणाला बसलोय. आपण उपोषणाला आपण कायद्याने बसलोय, गांधी मार्गाने बसलोय, पण उपोषणाची मर्यादा जर ढसाळली आणि न्याय जर नाही भेटला तर पुढचे होणारे परिणाम या अधिकाऱ्यांना भोगावे लागतील, सरकारला भोगावं लागेल. अशा प्रकारचं आंदोलन आपण छाडणार आहेत. या ठिकाणी जनावरं आपली या ठिकाणी आणू, आपण टेम्पोमध्ये घालू, जनावरं ऑफिसमध्ये बांधू. या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं त्यांच्याकडे मागणी केले, बघूया त्यांची चर्चा करून
त्यांची पुढची भूमिका काय आहे आपण चर्चा केल्यावरती काय गोष्टीत आपण निर्णय या ठिकाणी करणार आहेत. आणि म्हणून तुम्ही असं समजू नका सरपंच साहेब, मी तुमचे तुम्ही माझेत. तुम्ही मला एखाद्या लहान मुलासारखं राजकारणामध्ये वाढवले घडवले आणि मी वरच्या 5 गावाच्या बाबतीमध्ये देवराम लांडे पॉझिटिव्ह आहे. कोण येईल नाही येईल पण देवराम लांडे इथं तुमच्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार साहेब, आहे. आम्हाला ही जी वेळ आणलेली आहे ह्या ऑफिसनं आणलेली हे कामच ऑफिसचं होतं. परवाना आणायची काही गावकऱ्यांची गरज होती, तर शाळेच्या मुख्याध्यापकाची होती, प्रकल्प अधिकाऱ्याची होती. आम्हाला इथं उन्हात बसायची काय कारण, यांनी आम्हाला उन्हात बसायची वेळ आणलेली आहे. ठीक आहे, त्यांची चूक आहे, त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे होता. मुख्याध्यापकांनी काय खोटे रिपोर्ट दिले, पाहणी अधिकाऱ्यांनी केंद्र बनवून काय खोटे रिपोर्ट दिले, खोट्या रिपोर्टवर दाखल केले आणि वर दाखल केल्यामुळं कसला निर्णय तो झाला असेल. परंतु आपण सक्षमतेपणे आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पोलीस लोक या ठिकाणी आहेत. तुम्ही खोटे कुठं रिपोर्ट दाखल करणारे काल इथं भेटलेच नाही, ते याच्यातच आले नाही. काय म्हणले गेले खेळला, साहेब म्हणले गेले खेळला. कोण खेळला गेला? आम्हाला बोलावलं जे त्यांची टीम आली होती याला ते इथं भेटले नाही. साहेब म्हणतात गेले खेळला. आम्ही ऑफिसमध्ये नंतर पाहिलं तर ते इथंच आहे. ठीक आहे, आपण त्यांच्याशी म्हणजे चर्चा केल्याच्या नंतर मी या ठिकाणी तुमच्या समोर आपण एटीसी ऑफिस गोपीनाथ कदम साहेब या ठिकाणी एटीसीला आहेत, त्यांच्याशी पण आपण फोनवरून बोलणार आहेत. नाशिकच्या मॅडमशी पण आपण बोलणार आहेत. वरिष्ठाकडून नामचे साहेब, आपण तुम्ही सुशिक्षित आहात, नामचे सारखा एक कर्तबदार कार्यकर्ता खरं तर याचं नेतृत्व करतोय. मला विश्वास आहे की आपण कुठं कमी पडणार नाही. कायदा आणि सुविधा कुठं गालबोट लागणार नाही अशा प्रकारचं आपण या ठिकाणी खरं तर प्रामुख्याने करणार आहोत. पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत. अजूनही काही पत्रकार मित्र झुंडरून मी फोन झालाय माझा इकडं येणार आहेत. या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट लोक बंदोबस्ताला या ठिकाणी आलेले आहेत. कुठल्या प्रकारचा आपल्या उपोषणाला गालबोट लागलेला नाही ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. आपण पुढची दिशा कशी ठरवायची डामचे साहेब, विचाराने आपण पुढची दिशा ठरवूया. आंदोलन कसं चिघळावायचं का शांततेत करायचं हे तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून आपण कायदा हातात घेणार नाही. आपण गांधी मार्गाने हे उपोषण करतोय, गांधी मार्गाने आपलं मागण्या करतोय. आपल्या महिला भगिनी या ठिकाणी उन्हामध्ये बसलेल्या आहेत, त्याची जाण आपल्याला आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आक्रमकतेपणाने करायचं का कसं करायचं, या अधिकाऱ्यांचा रिस्पॉन्स कसा येतो, अधिकाऱ्यांचं म्हणणं काय येतं, अधिकारी आपल्याला काय करणार आहेत, न्याय देणार आहेत का नाही देणार, त्याच्यावरती आपल्या आंदोलनाची खरं तर दिशा ठरणार आहे. आणि म्हणून आमचे साहेब, तुम्ही जरी नेतृत्व करणार असाल तर तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्हाला आवडेल. शेवटी देवराम लांडे ते प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. कालला ते का आपला इमुनचा घाट पडला तिथे त्यांना थोडंसं दम दिला, तर म्हणे तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या म्हणून आम्ही रस्ता करत नाही. अरे तुमच्या बापाची पेंड नाही हराम करणं. तुम्हाला माझा जाहीर विचार आहे की तुम्हाला जर काम करता असेल लिहून द्या PWला दुसरा ठेकेदारी येईल. त्याच्यामुळे आज या धमक्यांना आपण घाबरणार नाही. हे जरी उपोषण आपण या ठिकाणी बसलोय तरी या उपोषणाची दिशा मात्र आपण कमी पडू देणार नाही. आपण सर्व कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो, समोर बसलेले माझे शेतकरी बांधव आहेत, हे बघा मी हे तुमचं एक हक्काचा माणूस आहे. तुम्ही मला कधी फोन करा, रात्री 12 वाजता फोन करा. कालला मी इथं मला माहीत पण नव्हतं, अचानकपणे परंतु माझ्या कानावर सरपंच साहेब आवाज आला, मी थांबत नव्हतो. प्रसंग कोणता असू द्या, आपण पाहिला युट्यूबच्या माध्यमातून 4-5 दिवस भर पावसामध्ये मी मुसळधार पावसामध्ये मी फिरत होतो, नानावनातून डोंगरातून फिरत होतो. उंडे खडकला खरं माळीसारखी दुर्घटना, वरून खाली निमा डोंगर आला, ती लोक थोडक्यात वाचली. विमुनचा घाट बंद झाला, त्या ठिकाणी हाडसरला तो एक दरड कोसळली. असे अनेक प्रसंग होते. पीक पाहणीचे सुद्धा आपण त्या ठिकाणी पंचनामे करण्याची मागणी केली. मी जाहीर युट्यूबच्या माध्यमातून सांगितलंय, जर तहसीलदार PDO आणि कृषी अधिकाऱ्याने पंचनामे केले नाही, देवराम लांडे गाढवाचा मोर्चा करू. आंब्याचा माणूसच येणार नाही. किती दिवस हे बघायचे. त्यांना आपण डायरेक्ट लेखी पत्र दिले, तुम्ही जागेवर या, टेप घ्या, टेपना मोजमाप घ्या, किती बांध गेलाय, किती नुकसान झालंय, किती खराब गेलाय. अशा प्रकारचे जर त्यांनी जागेवर येऊन पंचनामे केले नाही तर आपण 2-3 गाढवं आणू, त्या गाढवांचा मोर्चा तहसीलदार कचेरी नेऊ. अशा प्रकारचा मी त्यांना विचार दिला. आणि तो गाढवाचा मोर्चा नेल्याच्या नंतर तरी त्या गाढवाला अक्कल आहे पण अधिकाऱ्यांना अक्कल नाही, हे सिद्ध होईल. त्यासाठी मी घोषणा केले, गाढवाच्या मोर्चाशिवाय पर्याय नाही. इथं सुद्धा आता अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती आता आमचे साहेब आम्ही चर्चा करतो त्यांच्यासोबत.
आणि तेच चर्चा केल्याच्या नंतर पुढची भूमिका आपण टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाऊया. आणि म्हणून घाबरू नका. तुम्ही आज आपण निर्णय घेतलाय, तुमच्या निर्णयाचं स्वागत आहे. तुमच्या निर्णयाचं स्वागत आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आपण संघर्ष केल्याशिवाय आपल्याला नाही मिळणार नाही. आपण आपल्यामध्ये एकमत ठेवा. कुठल्याही प्रकारचं जे आले ते मावळे, नाही आले ते नाही आले, परंतु आपण संघर्ष करतोय हा नुसता एका आंबे गावासाठी नाही, तर त्या ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या 4-5 गावांसाठी हा संघर्ष आहे. त्या 4-5 गावची मुलं शिकावीत, त्यांना हे खरंच अर्थाने आपल्याला न्याय द्यायचे म्हणून आपण या ठिकाणी उपोषणाला बसलात. आमचे साहेब, माझा या ठिकाणी जाहीर तुम्हाला पाठिंबा आहे. कुठेही देवराम लांडे कमी पडणार नाही. जिथं जिथं संघर्ष असेल तिथं मी असतोच आणि इथं तर असतोच. आणि आंबेगाव हे माझं लाडाचं गाव आहे, मानाचं गाव आहे माझं. खरं तर या गावाने माझ्या उभ्या आयुष्यामध्ये, राजकारणामध्ये माझी दिशा जी बदलवले, हे आंबेगावाने बदलले, हे मला सांगायला या ठिकाणी आवर्जून सांगायला अभिमान वाटेल. त्याच्यामुळे तुम्ही असं सरपंच साहेब समजू नका, मला बाहेर असं ढकलू नका. मी तुमचाच आहे, एक तुमचा लेकरू आहे. मी जरी नेता म्हणून इथं आलो नाही, मी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलोय. देवराम लांडे प्रत्येक गोष्टीला सगळ्यांच्या पुढे असणारा कार्यकर्ते. मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून नाही, माहीत आई सुद्धा या ठिकाणी दुपारी किंवा सकाळी या ठिकाणी तसं वाटतं ते माहीत आहे इथे येऊन बसतील, महिलांना सांत्वन करतील, महिलांना आधार देतील. अशा प्रकारचा आपण सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो. निश्चितपणे तुम्ही आम्ही सर्वांनी आता या ठिकाणी शांततेमध्ये फक्त आपला हा जो मार्ग आहे, आपलं आंदोलन, आपलं उपोषण या ठिकाणी हाणून पाडण्याचं काम कोणी मंडळी करतील, परंतु आपण तसं कुठल्याही प्रकारचं गलथान वागायचं नाही किंवा कुठल्या प्रकारचं नेम तोडून आपण जायचं नाही. आपला गांधी मार्गाने हा निर्णय आहे. आणि म्हणून परत येतात ही आपण या ठिकाणी आपला 8वीच्या वर्गाची मान्यता किंवा लेखी दिल्याशिवाय आपण उठायचं नाही, अशा प्रकारचा ठाम विश्वास आपण या ठिकाणी सर्वांनी केलेला आहे. प्रकल्प अधिकाऱ्याला मी आता जातो, ते बघूया इथं येतात का, काय चर्चा करतात, काय आश्वासन देतात, कुणाला फोन करतात, त्याच्यावरती अवलंबून राहू. तोपर्यंत रामजी साहेब आपण परत या करू. 109 लोक बसले. किती? 109 लोक या ठिकाणी उपोषणाला बसल्यात. अशा प्रकारचा हे अजून आकडा वाढेल. 109 लोक या ठिकाणी बसलेत. या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आता प्रकल्प अधिकाऱ्यांना या ठिकाणी इकडे घेऊन येतो. मी काय म्हणतात बघूया. आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग.